पुणेगाव दरसवाडी पोच कालवा या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी शेतीला मिळेल व आपला परिसर सुजलाम सुफलाम होईल याच आशेवर चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जमीन या कालव्यासाठी भूसंपादन करून दिली। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली। कोर्टाच्या निकालानंतर 1.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरीही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळेच आज खडकजाम या ठिकाणी सदर कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरू होत असताना एकत्र येऊन शेतकऱ्यांनी सदरचे काम बंद करण्याचे ठरवले व जर या अस्तरीकरणाचे काम केले तर आमच्या जमिनीत पाणी हे मुरणार नाही व आम्हाला त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही। कालव्याचे पाणी काय एक्सप्रेस कालव्याप्रमाणे न्यायचे आहे काय असा संतप्त सवालच शेतकरी वर्गाने केला व या ठिकाणी चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांना ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना सांगितल्या। विषय असा आहे की प्रत्येक निवडणूक आली की पुणे गावचा विषय प्राकर्षाने निघतो। पुणे गावचं काम प्रत्यक्षात देखील आलं, 50 किलोमीटरपर्यंत पाणी गेलं, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये अजूनपर्यंत तरी दरसवाडीच्या धरणामध्ये पुणे गावचं किंवा मांजरपाड्याचं पाणी आतापर्यंत पोहोचलेलं नाहीये। की कालव्याला अस्तरीकरणाचं काम चालू आहे। अस्तरीकरण कुठे केलं पाहिजे? ज्या ठिकाणी कालव्याचे लिकेजेस आहेत त्या ठिकाणी। मग जर हा संपूर्ण कालवा अस्तरीकरण जर झालं, जो अप्रत्यक्षरित्या जिरणाऱ्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या विहिरीला कालव्याचं रोटेशन केल्यानंतर महिना 2 महिने होतो, तो फायदा शेतकऱ्यांना होणार नाहीये। मग जी फळबागासारखी शेती आहे ती शेती यामुळे पूर्ण संपणार आहे। एक पाणी मिळेल, मग दुसरं पाणी आणायला शेतकऱ्यांनी कुठे जायचं? मग त्यांनी फक्त काय हरभरा शेती करायची का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। मी आपल्या माध्यमातून संबंधित विभागाला विनंती करतो की हे जे चाललेलं काम आहे हे चुकीच्या पद्धतीने चाललंय। यामुळे या परिसरातल्या शेतीला जी नवी संजीवनी येऊ पाहत होती ती संजीवनी संपणार आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाहीये। हे काम त्वरित बंद करा। ज्या ठिकाणी लिकेजेस आहेत त्या ठिकाणी काम करा, आमचं त्याबद्दल दुमत नाही। आणि टीव्ही मध्ये किंवा चित्रामध्ये पाणी पाहणं काय, यामध्ये मोठा फरक काय आहे हे आपण त्या इरिगेशन खात्याच्या लोकांना विचारलं पाहिजे। आमची कृपा करून फसवणूक करू नका, आम्हाला जिवंतपणे फाशी घ्यायला लावू नका, एवढी विनंती मी शासनाला, शासनकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना करतो। यावेळी उपस्थित प्रभाकर जाधव, सोमनाथ कांडेकर, मनोज गवडी, भारत पगार, वैभव निफाडे, अंबादास निफाडे, राहुल उशीर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड।